नमस्कार. संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे महापौर दालनामध्ये, नवी मुंबई महानगरपालिका. या ठिकाणी नवनिर्वाचित महापौर माननीय सौ सुजाता सूरज पाटील आपल्या सोबत आहेत. मॅडम नमस्कार, आपलं संविधान वार्तामध्ये स्वागत आहे. मला म्हणजे आता प्राधान्याने सर्वप्रथम आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कुठल्या प्रश्नाला हाताळणार आहात? सर्वांना सविनय जय हिंद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अधिकाराने आज मी एक महिला महापौर पदावर विराजमान होते. या पदाचं पावित्र्यता नेहमी मी राखूनच प्रत्येक गोष्ट करणार आहे. आज नवी मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून प्राधान्य नेहमी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, परिवहन आणि ज्येष्ठांचा सन्मान ह्या गोष्टींना दिला जाईल. नागरिकांचे प्रश्न प्रशासनाने सोडवण्यासाठी पारदर्शक आणि गतिमान असं आपलं हे राहील, कार्यभार राहील, याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. मॅडम, आता सध्या सर्वात महत्त्वाची बाब जी आहे ते आपले जे नवी मुंबई NMMTची बस सेवा जी आहे, आपला रस्त्यावरती जे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची जे प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजची प्रॉब्लेम आहे, पाणी प्रश्न आहे, यावरती आपण कशा पद्धतीनं उपाययोजना आखणार? खरं तर पाणी प्रश्न आपला मोरबेडॅम स्वतःचा आहे. मध्यंतरी काही कारणास्तव आपल्याला पाण्याचा पुरवठा अपुरा येत होता, पण आदरणीय गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री, ह्यांचे विजन पाणी पुरवठ्यासंदर्भात खूप वाईड आहेत आणि त्यांनी जी भविष्यासाठी तरतूद केलेली आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. आणि त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न भविष्यात कमीत कमी 20 वर्ष तरी होणार नाही. त्यांचे जे विजन आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांनी आरोग्यासंदर्भात विविध उपाययोजना, विविध समस्यांवर तोड काढलेले आहेत आरोग्यासंदर्भात. तेही खूप छान आहेत आणि त्या माध्यमातूनच एक महापौर म्हणून मला कार्यरत राहायचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तळागाळातली मी एक गृहिणी ते नगरसेविका असा माझा प्रवास असताना महिला बाल कल्याणमध्ये मी सभापती म्हणून काम केलं आणि त्या समितीवर कार्यरत असताना महिला आणि मुलांमधले ज्या समस्या आहेत त्याच्यावर मी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे महिलांची सुरक्षितता आणि तरुणांना योग्य संधी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा असेल. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच आपण दिलेल्या सविस्तर मुलाखतीबद्दल. या